नमस्कार मैत्रिणी, आज आपल्याला भाजणीचं पीठ बनवायचे आहे. की 3 वाट्या बाजरी घेतलेली आहे. आपण ही 3 मोठ्या वाट्या 3 वाट्या बाजरी घेतलेली आहे. ही बाजरी आपण पूर्ण 3 वाट्या घेतलेली आहे. त्याच्यानंतर हा गहू घेतला आहे, 4 वाटी गहू घेतलेला आहे. आणि ही 4 वाट्या गहू घेऊन आणि आपण ती अशा पद्धतीने आणि एक एक वाटी अशी भरून घेतलेली आहे ती. आणि त्याच्यानंतर आपण हा असं कढईत टाकून आणि हा गहू असा लालसर भाजून घेतलेला आहे. सगळ्यात आधी गहू भाजून घेतलेला आहे. हा गहू लालसर भाजून झाल्यानंतर तो आपण वाटीच्या साह्याने आपण हा गहू भाजून घेतलेला. त्याच्यानंतर आपण हरभऱ्याची डाळ घेतली आहे. 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. 1 ते 1.5 वाटी अशी हरभऱ्याची डाळ घेतली, ती पण भाजून घेतलेली आहे. आपण बाजरी पण भाजून घेतलेली आहे. त्याच्यात आणखी मूग टाकलेले आहे, ते पण 1-1.5 वाटी मूग टाकलेले आहेत, ते सुद्धा असे भाजून घेतलेले आहेत. त्याच्यात मसूर टाकलेली आहे, मसूरसुद्धा आपण ही भाजून घेतलेली आहे. तर आपण हे सप्तधान्य घेतलेलं आहे. हे सप्तधान्य सगळं आपण अख्खं घेतलेलं आहे. हरभऱ्याची डाळ घेतली, मुगाची घेतली, त्याच्यात मूग घेतलेले. तुमच्याकडे मूग नसले तर मुगाची डाळ घेतली तरी चालेल. अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या मुगाची डाळ, मसूरची डाळ किंवा गहू, बाजरी आणि त्याच्यानंतर तांदूळ घेतले. आपण 3 वाट्या परत तांदूळ घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे. एक बाकीच्या ज्या डाळी आहेत ते 1 ते 1.5 वाटी टाकलेलं आहे प्रमाणात. तुम्हाला ज्या प्रमाणात करायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही 2-2 वाट्या सुद्धा गहू, बाजरी 2 वाटी आणि बाकीच्या ज्या डाळी त्या अर्धी वाटी सुद्धा तुम्हाला अशा प्रमाणे तुम्हाला हे भाजणीचं पीठ तयार करता येईल. हे भाजणीचं पीठ जर तुम्ही तयार करून ठेवलं की तुम्हाला पटकन चालू तुम्हाला लहान मुलं असतील त्यांना दशम्या करता येतील. खूप सुंदर अशा खमंग अशा दशम्या तयार होतात. किंवा तुमचे भाजणीचे थालीपीठ करता येतील. असे छान असे भाजणीचे थालीपीठ हे सगळं आपण अशा पद्धतीने भाजून आणि गार करून घेतलेलं आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असेल बाजरी, गहू, तांदूळ, मसूर, मूग डाळ आणि तूर डाळ हे बाकीच्या ठिकाणी. हे बघा, हे बाजूला जे केलेलं आहे ताटलीमध्ये, त्याच्यात इथे 1 वाटी तांदूळ, 1 वाटी बाजरी, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, अशा पद्धतीने ह्या 4 वस्तू एका बाजूला थोड्या थोड्या भाजून घेतल्या आहे. वाटीच्या साह्याने आपण हरभऱ्याची डाळ, बाजरी, तांदूळ आणि हे असे भाजून घेतले. हे एका साईडला हे जे पीठ केलं आहे की ते आपण जी काळी आमटी करतो त्याच्यासाठी ही बाजूला ताटातलं तयार केलेलं आहे. त्याच्यात फक्त आपण 4च वस्तू टाकलेल्या आहेत. त्याच्यात तुम्ही थोडीशी दालचिनी टाकू शकता, तेजपान टाकू शकतात, धने टाकू शकतात. पण बाकीचं जे भाजणीचं पीठ होतं ते अशा पद्धतीने आपण इथे दळून घेतलेलं आहे. हे बघा, असं दळून छान आपण जशी बाजरी दळतो त्या पद्धतीने आपण हे घरच्या गिरणीवर दळणे. तुमच्याकडे घरी गिरणी नसेल तर तुम्ही बाहेरूनही दळून आणू शकतात. आता ही मेथीची भाजी घेतलेली आहे. हा आपण ठेचा घेतलेला आहे. त्याच्यात हिरवी मिरची, लसूण आणि मीठ असं ह्याप्रमाणे तो ठेचा आहे. आता हे बघा, अशा पद्धतीने आपण कढईमध्ये हे पीठ घेतलेलं आहे. पिठामध्ये आपण आता कोणत्याही प्रकारची कोणतीही भाजी आपण अशी धुवून चिरून घेतली, तिच्यात टाकली. हे बघा, अशा पद्धतीने मी ही मेथीची भाजी घेतली आहे. मेथीच्या भाजीचे हे पराठे करणार आहेत, खूप सुंदर येणार आहेत. त्याच्यात आता आपण ठेचा केलेला आहे तो ठेचा टाकणार आहोत. हा बघा, असा ठेचा टाकलेला आहे. हा ठेचा टाकलेला आहे. मेथीची भाजी आणि ते पीठ जे भाजणीचं पीठ होतं ते घेतलेलं आहे आपण आणि त्याच्यात ते टाकलेलं आहे. असं भाजणीचं पीठ तयार केलेलं आहे. आणि त्याचं आता आपण थोडंसं पाणी टाकून आणि असा गोळा मळून घेणार आहोत.
त्याच्यानंतर हे थोडंसं मीठ टाकत आहोत आपण त्याच्यामध्ये. असं थोडं थोडं पाणी टाकून आणि आपण हा गोळा मळून घेत आहोत. खूप छान असे खमंग हे आपल्याला हे भाजणीचे थालीपीठ येतात. आपण याच्यात कोणतीही भाजी टाकू शकतो किंवा आपली रात्रीची जर भाजी उरलेली असेल ती भाजीचे सुद्धा आपण याच्यात अशा पद्धतीने हे थालीपीठ हे बघा अशा पद्धतीने हा गोळा मळून झालेला आहे छान असा. किंवा हे अगदी तुम्ही जर असं पीठ तयार करून ठेवलं तर चालू तुम्हाला मुलांना अगदी डब्याला छान असे हे खमंग असे थालीपीठ देता येतील आपल्याला. त्याच्यानंतर एक असा प्लॅस्टिकचा खाली कागद घेतलेला आहे आणि त्या कागदावर आपण लाटून घेतले आणि असे तव्यावर हे बघा अशा पद्धतीने हे खमंग थोडंसं तेल टाकून आपण अशा पद्धतीने हे भाजून घेतलेले आहे. खूप सुंदर असे हे मेथीच्या भाजीचे केलेले आहेत. मी कच्च्या मेथीच्या भाजीचे हे थालीपीठ केलेले आहे. थोडीशी तीळ टाकलेली आहे आणि असे छान असे हे थालीपीठ तयार झालेले आहे. तुम्हाला माझी हे भाजणीचं पिठाचं जर आवडलं असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक